पेठ तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारमाळ, बेलपाडा, उंबरपाडा येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य श्री सोपान पवार यांच्या योगदानातून वाटप करण्यात आले। पेठ तालुका हा अतिदुर्गम मागासवर्गीय असल्यामुळे स्थलांतर कित्येक कुटुंब उपजीविका भागविण्यासाठी बाहेरगावी देशावर जाऊन आपल्या गरजा भागवण्यासाठी स्थलांतर व्हावं लागतं। मुलांच्या शिक्षणासाठी जो खर्च करण्याची गरज आहे ते करू शकत नाही, त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। त्यामुळे विद्यार्थी हे वंचित राहू नये म्हणून हा उपक्रम आम्ही प्रत्येक वर्षी राबवले जातात। त्यामुळे प्रत्येक वर्षी शैक्षणिक साहित्य मिळावे अशी अपेक्षा येथील विद्यार्थ्यांनी केली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फुल ना फुलाची पाकळी साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाश्रू दिसत होते। यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे, सामाजिक कार्यकर्ते श्री सोपान पवार, कांतीलाल गावित, पत्रकार धर्मराज चौधरी, गणेश सातपुते, विनायक भसाळे, शिक्षकवृंद इत्यादी उपस्थित होते। थोडक्यात म्हटलं तर आपला हा जो ग्रामीण पट्टा आहे पेठ पश्चिम किंवा सर्वच पेठ तालुक्यामध्ये, तर आपण सर्व मजूर वर्ग म्हणून राबणारी माणसं आहे आणि शिक्षणासाठी जे लागणारे साहित्य आहे ते काही कुटुंब घेऊ शकत नाही विद्यार्थ्यांना। म्हणून सहज एक कल्पना सुचली का आपण जास्त नाही काही करू शकत, पण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जे काही पूरक साहित्य आहे ते आपण उपलब्ध करू शकतो। आता या विद्यार्थ्यांना आपण 1ली ते 4थी पर्यंत वर्गावारी जे काही साहित्य लागले ते आपण उपलब्ध केलं। उदाहरणार्थ 4थीच्या विद्यार्थ्यांना 3 वह्या, चित्रकला वही, इंग्लिश अल्कम्पी, पेन आणि कंपास बॉक्स असे काही सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेले आहे। परिस्थितीनुसार काही कुटुंब विद्यार्थ्यांना साहित्य देत नाही म्हणून विद्यार्थी शाळेत येण्याची कंटाळ करतात आणि आपल्याला असं वाटतं का प्रत्येकाचा मुलगा शिकला पाहिजे, शिकण्यासाठी आपण जेवढी मदत करू शकतो तेवढं केलं पाहिजे। अपेक्षा आहे तालुक्यातील किंवा इतर जे काही कार्यकर्ते सामाजिक आहेत यांनी पुढे येऊन आपल्या गावातील विद्यार्थ्यांना काही ना काही पण मदत केली पाहिजे। धन्यवाद। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी, पेठ।